राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटातून जात असून सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनामार्फत पाठवण्यात आले। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकरी कर्ज काढून मोठ्या आशेने पिकांची लागवड करतो, मात्र अवकाळी पाऊस, वादळी वारे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होत असून उत्पादनाला योग्य भावही मिळत नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे। निवेदनात कोणत्याही अटींशिवाय संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच अलीकडील वादळी पावसाळ्यामुळे केळी, लिंबू, इतर फळबागांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करून रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळावेत, जिगाव धरण प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करावे, वाढत्या ऊस क्षेत्राला विमा संरक्षण द्यावे अशीही मागणी करण्यात आली। याशिवाय पेरणीपूर्वी होणारा बियाणे, खतांचा तुटवडा रोखावा, अतिरिक्त दर वसुलीवर नियंत्रण आणावे, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर, कृषी केंद्रांवर, संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देऊन त्यांची कर्जमुक्ती करावी अशी ही मागणी निवेदनातून नमूद करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष अमर पाटील, तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सन्माननीय योगेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही नांदुरा तहसील येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे, ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्या सातबारा कोरा व्हायला पाहिजे। त्यानंतर जे 2 लाखाच्या कर्जमाफीचा थोतांड यांनी आणला आहे त्यात सुद्धा काही निकष लावून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, तसं त्यांनी करू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल। तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण जो प्रकल्प आहे, एक महत्वाकांक्षी प्रकल्प जिगाव प्रकल्प, त्या जिगाव प्रकल्पाचं काम तात्काळ पूर्ण व्हावं। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व त्यांचा सातबारा 100% कोरा करून मिळावा, अशा विविध मागण्यांसह आज आमचे संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन आम्ही इथे केले आहे। आमचा हा उद्रेक यापुढे आणखी उग्र होईल असं मुख्यमंत्र्यांनी करू नये। आम्ही त्यांना सरकार मायबाप म्हणून विनंती करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण शेतकरी हा पेरणीच्या तोंडावर बियाणे, खते, लाखो रुपयाचं मटेरियल विकत घेते, शेतात काळ्या मातीत फेकते। त्यानंतर हा निसर्ग कोपला की त्यातलं अर्धपीक वाया जाते, जे थोडंफार उरलं सुरलं हाती राहते ते सुद्धा शेतकरी आपल्या शेतकऱ्याला हमीभाव देत नाही सरकार। यामुळे शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आला आहे। जर सरकारने शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही या सरकारचं खाली मुंडकं वर पाय केल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही या क्षणी जाहीर करतो। देश की ब्रिगेड।